हॅलो, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका एकीकडे अमेरिकेची जी आपण काय म्हणतो आहे, अमेरिका हा देश युद्धामध्ये गुंतलेला असताना इराण आणि अमेरिका वॉर चालू आहे. तर दुसरीकडे नासाने एक पराक्रम किंवा आपण असं म्हणतो एक विक्रम गाठला आहे. तुम्हाला माहीत आहे, चंद्रावर पहिल्यांदा पाय ठेवणारं जर कोणी असेल तर ते ऑब्वियस अमेरिका होती आणि अपोलो यानाद्वारे ते उतरले होते. आता आर्टेमिस 2 हे जे मोहीम आहे याच्या अंतर्गत आत्तापर्यंत अमेरिका स्वप्न बघत होता किंवा कोणत्याही देशाचं स्वप्न काय होतं आत्तापर्यंत, एखाद्या ग्रहावर जाणे, उतरणे. आणि आता मात्र आर्टेमिस 2द्वारे अमेरिकेनं स्वप्न बघितलं आहे की आम्हाला काय करायचं आहे, तर आम्हाला चंद्रावर वस्ती निर्माण करायची आहे. अशाच या टॉपिकला आता आपण एक शॉर्टमध्ये म्हणजे डिटेलमध्येच असेल पण एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. तर चला, आर्टेमिस 2 मोहिमेचं नाव आर्टेमिस 2, एका महामोहिमेची रचना. आणि 50 वर्षानंतर काय होतं आहे, माणूस हा कुठे जातो आहे, अंतराळात जातो आहे. ठीक आहे. तत्पूर्वी सांगू इच्छितो की ही नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पवन बी MPSC. ठीक आहे. चला बघा, ही मोहीम का महत्त्वाची आहे. सर्वात पहिले आर्टेमिस 2 ही कोणाची आहे, तर नासाची आहे. ठीक आहे. नासा कधी लॉन्च झालं याचं, तर 1 एप्रिलला, म्हणजे जगाला फुल बनवत असताना यांनी काय केलं आहे, एक विक्रम, एक पराक्रम हा निर्माण केला आहे. किती दिवसाचा ड्युरेशन आहे, तर 10 दिवसाचा हा ड्युरेशन आहे. ठीक आहे. आणि यामध्ये 4 अंतराळवीर असतील. आणि याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे अंतराळवीर वेगवेगळ्या देशातून घेण्यात आले आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या देशाचे अंतराळवीर आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं काय केलं जाणार आहे, इथं चंद्रावर माणूस उतरणार नाही आहे, तर पृथ्वीवर निघेल तो आणि चंद्राला घिरटी मारून, असा घिरटी मारून परत येणार आहे. ठीक आहे. ही आहे अर्थ आणि हा आहे मून, अशी घिरटी मारून परत येणार आहे. असा 10 दिवसाचा हा कालावधी आहे. आणि याला काय म्हणतात, याला म्हणतात फ्री रिटर्न ल्युनार फ्लाय बाय. म्हणजेच इथं काय केलं जाणार आहे, लुनार म्हणजे जे चंद्राला एक आपण असं फिरून येणार आहोत, फ्लाय बाय करून येणार आहोत. ठीक आहे. सो ज्याला म्हणतात फ्री रिटर्न लुनार फ्लाय बाय. ओके. चला आता पुढे बघूया याचं काय म्हणणं आहे. आपण कंपॅरिझन बघूया दोघांविरुद्ध. अपोलो विरुद्ध अपोलो जे होतं, ज्याच्याद्वारे तुम्हाला म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग हा पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवणारा व्यक्ती ठरवला होता. सो तो अपोलो यानानं गेला होता. आणि आर्टेमिस, या दोघांमध्ये काय फरक आहे समजून घ्या. अपोलोबद्दल जर तुम्ही बघितलं तर अपोलोचं जे उद्दिष्ट होतं बाळांनो, ते होतं चंद्रावर प्रथम पोहोचणे, गेट देअर फर्स्ट, पहिल्यांदा. आणि ऑब्वियस आहे 1969ला तो पहिल्यांदा पोहोचला होता. लक्षात ठेवायचं, यामध्ये सर्व पुरुष होते. बघा, सर्व लोक पुरुष होते आणि ते सर्व अमेरिकन होते. वैशिष्ट्य काय होतं, सर्व पुरुष होते आणि सर्व अमेरिकन होते. आणि एक लक्षात ठेवायचं, फक्त एकच संस्था इन्व्हॉल्व होती जिचं नाव होतं नासा. तिने कोण्याही देशाची मदत घेतली नव्हती, नासा ओनली होती. ठीक आहे. आणि चंद्राच्या पृष्ठभागावर ते काय झाले होते, पोहोचले आणि तिथून परत आले होते. सो अशा प्रकारे हे अपोलो होतं 1969चं. त्या तुलनेत आर्टेमिसमध्ये काय फरक आहे समजून घ्या. आर्टेमिस 2मध्ये चंद्रावर वस्ती निर्माण करायचा, आपला सस्टेनेबल प्रेझेन्स निर्माण करण्याचा आहे. म्हणजे तिथं पोचणे होतं, तर इथं वस्ती निर्माण करणे. नंबर 2, इथे तुम्हाला जर बघितलं तर इथे तुम्हाला स्त्रियांचा सहभाग दिसतो आणि वेगवेगळ्या देशातील सहभाग दिसतो आहे. म्हणून वैविध्यपूर्ण स्त्री पुरुष आणि आंतरराष्ट्रीय सहभाग दिसतो. आता कोण कोण आहे ते नंतर बघूया. ठीक आहे. आय रिपीट, जर तुम्हाला ह्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, पवन बी MPSC. ठीक आहे. चलो दुसरं जर बघितलं तर इथं तुम्हाला खाजगी क्षेत्र पण दिसतं आहे. आता नासा ओनली होती, यामध्ये खाजगी क्षेत्रसुद्धा आहे, जसं SpaceX आहे, एलन मस्कची ब्ल्यू ओरिजिन आहे. ठीक आहे. अशा संस्थांचा सहभाग दिसतो आणि भारताचा सुद्धा सपोर्ट दिसतो, भारतासारख्या अनेक एजन्सीचा. आणि लक्षात ठेवायचं, मंगळ मोहिमेसाठी हा इथं बेस कॅम्प होणार आहे. म्हणजे आपण पहिले चंद्रावर जाऊ आणि चंद्रावरून मंगळावर जाऊ. सो अशा प्रकारे हा एक बेस कॅम्प निर्माण केला जाणार आहे. सो हा दोघांमध्ये असणारा फरक आहे. क्लिअर. चला पुढे मुद्द्याकडे जाऊया. आता एक लक्षात ठेवा, यासाठी कोठेही उड्डाण करण्यासाठी आपल्याला एक व्हेकल लागत असतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मुंबईला जायचं आहे, तर मुंबईला जाण्यासाठी तुम्हाला एक व्हेकल असणं आवश्यक असतं. सो या मोहिमेसाठी जे
व्हेकल वापरलं जाणार आहे त्याचं नाव आहे स्पेस लॉन्च सिस्टम SLS आणि हे जगातलं सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. ठीक आहे, SLS लक्षात ठेवायचं. याची उंची जर बघितली तर हे 350 फुटाचं आहे, 322 फुटांचं आहे आणि 98 मीटर उंचीचं आहे. किती 98 मीटर उंच आहे बघा, किती माळ्यांची बिल्डिंग होती ती, 322 फूट उंच आहे. त्याच्यानंतर हे लो अर्थ ऑर्बिटमध्ये 95 टन पेलोड नेऊ शकते. म्हणजे लो अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीच्या जवळची सीमा. ठीक आहे, सो 95 टन पेलोड वाहून नेऊ शकतो. त्यानंतर याला 2 सेगमेंट 2 बूस्टर्स लागले आहेत. हे 2 बूस्टर्स असतात. हे बूस्टर्स काय करतात, त्याला थर्स्ट देतात, स्पीड देतात. ठीक आहे, आणि हे 5 सेगमेंट सॉलिड रॉकेट बूस्टर आहेत. त्यानंतर जर बघितलं तर यामध्ये ICPS अप्पर स्टेजमध्ये आहे. ठीक आहे, तर हे काय करतं आहे, हे जे ओरायन आहे डेल्टा क्रायोजेनिक सेकंड स्टेजवर आधारित आहे, क्रायोजेनिक इंजन. ठीक आहे, ठीक आहे, त्यावर आधारित आहे. आणि हे काय करतं, हे चंद्राकडे ढकलण्याचं काम करतं आहे. म्हणजे अशा प्रकारचं प्रचंड मोठं व्हेकल तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं आहे. ठीक आहे, आणि इथं कोअर स्टेज जर बघितली तर यामध्ये RAS-25 नावाची इंजन आहेत. हे 4 इंजन आहेत जे लिक्विड हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर काम करताना दिसतात. ठीक आहे, आणि लक्षात ठेवायचं याला थर्स्ट पण खूप जास्त लागतो आहे, त्याच्यामुळे हे सरळ त्याला रिटर्न करून फ्लाय बाय करून परत येणार आहे. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवायचं, ते झालं SLS, हे झालं व्हेकल. आणि लक्षात ठेवायचं त्या व्हेकलमध्ये यांची काय आहे, स्पेस कॅप्सूल आहे. या स्पेस कॅप्सूलमध्ये ते प्रवास करणार आहेत. ठीक आहे, रॉकेटचं काय काम असतं, लॉन्च करून सोडून देणे, मात्र तिथून परत येणे. आणि हे सर्व जे करतं आहे ते करतं हे स्पेसक्राफ्ट आणि त्याचं नाव आहे ओरियन. ओरियन नावाचं जे स्पेसक्राफ्ट आहे याला आकाशकुपी असं म्हणतात. काय म्हणतात, स्पेस कॅप्सूल, आकाशकुपी. आणि यामध्ये बसून, ओरियनमध्ये बसून ते काय करणार आहेत, तिथून फ्लाय बाय करणार आहे. हे बघा, हे क्रू मॉडेल आहे. 5 लोक असतील, 4 अंतराळवीर असतील. आणि या 4 अंतराळवीरांसाठी इथं काय असेल, 9 घनमीटर जागा असेल. ठीक आहे, आणि याला काय आहे, याला शील्डसुद्धा आहे. म्हणजे बाहेरचं जे 5000 डिग्री सेल्सिअस फॅरनहाईटचं जे तापमान असेल तर त्याच्यापासून याला काय मिळेल, एक सुरक्षितता प्रदान होईल. ओके, आता एक लक्षात ठेवायचं, युरोपियन सर्व्हिस मॉड्यूल आहे एअरबस, ते टेक्नॉलॉजी तर वापरली आहे. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ज्याचं नाव तुम्ही ओरियन सांगू शकता. ओके, चल नेक्स्टवर. आता बघा, आर्टेमिस 2 मध्ये कोण कोण आहे. पहिले व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे रीड वाइजमॅन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, हे नासाचे अंतराळवीर आहेत, रीड वाइजमॅन. क्लिअर. नंबर 2 दुसरे आहेत क्रिस्टिना कोच. मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की अपोलोमध्ये फक्त पुरुष होते, इथं स्त्री आणि पुरुष दोघंही आहेत. क्रिस्टिना कोच जे आहे त्या मिशन स्पेशालिस्ट 1 आहेत. ठीक आहे, आणि लक्षात ठेवायचं यांचा सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रमसुद्धा आहे, क्रिस्टिना कोच. तिसरं नाव आहे तिसरं नाव आहे ते म्हणजे व्हिक्टर ग्लोवर. आणि लक्षात ठेवायचे पायलट असणार आहेत. आणि हे चंद्राच्या कक्षेत जाणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती असणार आहे, पहिले निग्रोइड व्यक्ती असणार आहे. ठीक आहे, की जे लोक जे व्हिक्टर ग्लोवर जे तिथे जाणार आहेत. आणि एक आहे जेरेमी हॅन्सन, हे कॅनेडियन स्पेस एजन्सीचे असणार आहे. आणि लक्षात ठेवायचं, चंद्राजवळ जाणारे हे पहिले गैर अमेरिकन व्यक्ती असणार आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, कॅनडाच्या एका व्यक्तीचा सहभाग आहे. म्हणजे आतापर्यंत चंद्राच्या जवळ गेलेले सगळे अमेरिकन होते, तर हे कोण असतील, हॅन्सन. मग लक्षात ठेवायचं, एक हॅन्सन आहे, एक कोच आहे, एक वाईजमॅन आहे आणि एक ग्लोवर आहे. क्लिअर का, समजलं. आता बघा, कोच काय करतं आहे, कोच हॅन्सनला सांगतं आहे. हॅन्सन कोण आहे, कीपर आहे. त्याला काय सांगतं आहे, हॅन्सन मॅनला सांगतं आहे कोच की काय कर, ग्लोव्ज व्यवस्थित पकड. ठीक आहे, कोच आहे हॅन्सन आणि ग्लो मॅन आहे. आलं का लक्षात, कळालं. हां, चला पुढे जाऊया. हे 4 लोक आहेत. नेक्स्ट वन, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. बघा, फ्री रिटर्न ग्रॅव्हिटी स्लिंग शॉट काय होणार आहे. बघा, इथून असे जातील आणि चंद्राला डार्क साईडकडून असा वळसा घालून ते परत येतील, अशा प्रकारे आहे. ठीक आहे, हे काय करतात, अंतराळात चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर केला जातो आहे आणि पृथ्वीच्या ठिकाणी या ठिकाणी याला वळवल्या जातं आहे. सो अशी याला फ्लाय बाय म्हणतात. सो इथं फ्री रिटर्न केलं जातं आहे. हा लक्षात, येस. आणि यामध्ये एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा परत येतं ना, तर परत येताना काय होतं माहिती आहे का, याला इंजन चालवण्याची गरज पडत नाही. नेक्स्ट वन. आता हा जो प्रवास आहे लक्षात ठेवायचा, 1 एप्रिलला लॉन्च चालू आहे,
ठीक आहे. आता इथून हे काय करणार आहे, हे या ठिकाणी परत येणार आहे 10 दिवसात. आता हे काही इम्पॉर्टंट तुमच्यासाठी नाही आहे, ठीक आहे. 10 दिवसात परत येईल. लक्षात ठेवायचं इथं हे असा पूर्ण प्रवास आहे 10 दिवसाचा. काय काय होणार आहे हे सर्वात महत्त्वाचं. मी परत एकदा सांगतो आहे की ही जी नोट्स आहे तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळू शकते पवन MPSCला. परत एकदा सांगतो आहे की आपले डेली यूट्यूब क्लास चालतात जे फ्री असतात. यूट्यूब क्लासेस जर तुम्हाला माझी यूट्यूब क्लासेस करायचे असेल तर लक्षात ठेवा सकाळी 8 वाजता 8 AM माझा डेली करंट अफेअरचा क्लास असतो आहे आणि रात्री 8 वाजता ठीक आहे PM माझा जिओग्राफीचा क्लास असतो आहे, ठीक आहे. आणखी तुमच्या कोणत्याही समस्या असतील किंवा काही असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9881744762. यावर तुम्ही मला कॉल करू शकता, ठीक आहे. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा तर आता एक लक्षात ठेवायचं की इथं कम्युनिकेशनसाठी यांनी काय केलं आहे, O2O लेझरचा वापर केला आहे. म्हणजे आधी काय व्हायचं माहिती आहे का, आधी असं व्हायचं की रेडिओ लहरी ह्या कम्युनिकेशनसाठी वापरायच्या. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे काय, पृथ्वीवरून त्या कॅबिन क्रूसोबत त्या अंतराळवीरांसोबत जे कम्युनिकेशन व्हायचं त्यामध्ये इन्फ्रारेड किंवा मग असं म्हणायचो आपण की रेडिओ लहरी वापरल्या जायच्या, रेडिओ वेव्ज, ठीक आहे. आता इथं O2O ऑप्टिकल कम्युनिकेशन केल्या जाणार आहे. मग लक्षात ठेवायचं जुन्या रेडिओ लहरीपेक्षा आता इन्फ्रारेड लेसरचा वापर केला जातो आहे. याची गती जी आहे ही रेडिओ वेव्हच्या 100 पटीनं अधिक वेगवान असते, ठीक आहे. 260 MBPS इतकीपर्यंत असते. त्यानंतर यामुळे काय होणार आहे, यामुळे चंद्रावरून 4K हाय डेफिनेशन व्हिडिओचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. म्हणजे बघा याचं सर्व लाईव्ह स्ट्रीमिंग होऊ शकतं. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी यांनी निर्माण केली आहे, ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं आहे की सर मग याला खर्च येतो किती, ठीक आहे. तर बघा याचा विकास खर्च आत्तापर्यंत याला डेव्हलप करायला 31.6 अब्ज इतके डॉलर लागले आहेत. हे फक्त तुम्ही कन्वर्ट करून बघा इंडियन रुपीजमध्ये, मग तुम्हाला कळेल, ठीक आहे. 31 म्हणजे 31.6 म्हणजे 32 अब्ज डॉलर इतका खर्च लागला आहे आणि 4 अब्ज या प्रक्षेपणाचा खर्च असणार आहे. सो अशा प्रकारे हे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला दिसतं आहे. येते लक्षात. हे सगळं एक्झाम ओरिएंटेड आहे जे तुम्हाला कामी पडू शकतं आहे. ओके झालं आहे. आणि एक लक्षात ठेवा यामध्ये आर्टेमिसमध्ये जर बघितलं तर आर्टेमिसबद्दल काही वाक्य बोलल्या जातात की बघा लक्ष द्या, आर्टेमिस मोहीम केवळ एक वैज्ञानिक प्रकल्प नाही तर ती एक जागतिक युती आहे म्हणतं आहे, ठीक आहे. आणि हे 1967चा जो करार आहे त्याच्यावर आधारित आहे, ठीक आहे. झालं आहे. 1967मध्ये आउटर स्पेस ट्रीटी झाली होती. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की डेटा शेअर केला पाहिजे, अंतराळातील कचरा कमी केला पाहिजे, त्यानंतर ऐतिहासिक वारशाचं जतन केलं पाहिजे आणि शांततापूर्ण उद्देश असले पाहिजे. सो त्याच्यावर आधारित हा करार तुम्हाला दिसतो आहे, ठीक आहे. नेक्स्ट वन, यस, हे बघा हे अशी सध्याची तुम्हाला परिस्थिती दिसते आर्टेमिसबद्दल. आणि याला भारतानं सुद्धा काय केलं आहे, तुम्हाला सपोर्ट केलेला दिसतो आहे, ठीक आहे. आता एका मुद्द्याबद्दल सांगतो आहे तुम्हाला. बघा जर तुम्ही राज्यसेवा किंवा कंबाईनची तयारी करत असाल बाळांनो, जर तुम्हाला राज्यसेवेची तयारी करायची असेल तर आपलं स्वराज्य नावाची ही बॅच आहे राज्यसेवेसाठी. या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की या बॅचमध्ये तुम्हाला, ठीक आहे, या बॅचमध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स हे सर्व शिकवलं जातं आहे. त्याच्यानंतर NCERT स्टेट बोर्ड सर्व शिकवलं जातं आहे. फ्री मेंटॉरशिप असेल, सोबत तुमची आन्सर रायटिंग इव्हॅल्युएशन, ठीक आहे, इव्हॅल्युएशन असेल ते करून घेतलं जाईल. इवन तुम्हाला 18 बुक्स तुमच्या माध्यमात तुम्हाला घरपोच पोचवल्या जातील. आणि लक्षात ठेवायचं यामध्ये तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा मेस, प्रिलिम टू मेस, मेस टू इंटरव्ह्यू ही संपूर्ण तयारी एका छताखाली करून घेतल्या जात आहे, ठीक आहे. अशी स्वराज्य बॅच आहे आणि या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता, ठीक आहे. दुसरं, जर तुम्ही राज्यसेवा सोडून कंबाईनची तयारी करत असाल तर कंबाईनसाठी कंबाईन ग्रुप B अँड C साठी बॅच लॉन्च केली 2027साठी, ठीक आहे. ही बॅच जर जॉईन करायची असतील दोन्ही बॅचेस तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, माझा जो मोबाईल नंबर आहे कोणता लक्षात घ्या, माझा मोबाईल क्रमांक 9881 यावर तुम्ही मला कॉल करू शकता. परत एकदा सांगतो आहे, आपलं टेलिग्राम ID लिहून घ्या ज्याची तुम्हाला मदत होईल, पवन MPSC. ही नोट्स मी तिथे अपलोड केली आहे, ठीक आहे. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कळवायचं आहे. अशाच प्रकारच्या लेक्चरसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.